नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि जिल्ह्याच्या इतर भागांमध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा जोर वाढलेला आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील चांगला पाऊस होतोय आणि त्याचाच परिणाम म्हणून धरणांमधून आता पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। आपण नाशिकच्या गंगापूर धरण परिसरामध्ये आहोत आणि आपण बघतोय गंगापूर धरण हे तुडुंब भरलेलं आहे। आज सकाळी 8 वाजल्यापासून गंगापूर धरणामधून 500 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग हा सुरू करण्यात आलेला आहे। जसं धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे तसा इथला पाण्याचा विसर्ग देखील वाढवला जाणार आहे आणि हे सर्व पाणी गोदावरी नदी पात्राच्या माध्यमातून जायकवाडीच्या दिशेने जाणार आहे। आज मितीस नाशिक जिल्ह्यातील 23 धरण प्रकल्पामधला एकूण पाणी साठा हा 97% वर गेलेला आहे। मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदाच्या वर्षी 2% पाणी साठा हा अद्याप जास्त आहे आणि जिल्ह्यातील एकूण 12 धरण प्रकल्प असे आहेत ज्यामधनं पाण्याचा विसर्ग हा सुरू झालेला आहे। त्यामध्ये सर्वाधिक पाणी कडवा धरणामधनं 6640 क्युसेक वेगाने सुरू आहे। दारणा धरणामधला विसर्ग हा 3612 क्युसेक वेगाने सुरू आहे। तर त्याचबरोबर भावली, भाम, आळंदी अशा वेगवेगळ्या धरणांमधनं पाण्याचा विसर्ग हा सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे जसा पावसाचा जोर वाढेल तसा पाण्याचा विसर्ग देखील वाढवला जाणार आहे। त्यामुळे नदी पात्राच्या नागरिकांना, गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आहे। पावसाळ्याच्या 4 महिन्यामध्ये पाऊस झालेला होता आणि आता हा परतीचा पाऊस म्हणून या पावसाकडे बघितलं जातंय आणि या परतीच्या पावसामध्ये धरणाचा पाणीसाठा जरी एका बाजूला वाढलेला असला तरी दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या शेतामध्ये याचं अतोनात नुकसान होऊ लागलेलं आहे। जिल्ह्यातील दिंडोरी, येवला, इतर तालुक्यांमधल्या भाजीपाल्याला, पिकांना या पावसाचा फटका बसलेला आहे। त्यामुळे एका बाजूला पाण्याचा साठा वाढल्याचा आनंद देखील आहे आणि दुसरीकडे जर बघितलं तर शेतकऱ्यांची चिंता देखील या पावसामुळे वाढलेली आपल्याला बघायला मिळते। कॅमेरामन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।